तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, पाहू शकता ही आपली 100 गोल तूर जी की लावलेली आहे बेडवर. इथे बेड पाहू शकता तुम्ही, तूर कशी वाकून पडलेली आहे. हे तुरीचे एक तास आहे, हे सुद्धा पाहू शकता पूर्णपणे दोन्ही साईड पूर्णपणे वाकून पडलेली आहे. पूर्ण माल लागलेला आहे आणि मालाच्या वजनाने ही तूर वाकून पडलेली आहे. इथे पाहू शकता तुम्ही तुरीला कसा काय माल आहे. तर इथे पाहू शकता, इथे तुम्हाला दिसून जाईल एका बेडवर आपण हा जो बेड आहे खाली, एका बेडवर 2 तास लावलेले आहेत. तर 1 तास इकून वाकून पडलेला आहे आणि 1 तास पलीकडून वाकून पडलेला आहे. इथे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे दिसून जातं आणि भरपूर मस्तपैकी माल लागलेला आहे. तर व्हिडिओ पूर्णपणे पहा. व्हिडिओमध्ये मी पूर्णपणे सविस्तर सांगणार आहे तुम्हाला बेडमधलं अंतर किती ठेवलेलं आहे, काय ते पूर्ण तुम्हाला सध्या तर पूर्ण दिसतच आहे की इतकं अंतर ठेवलेलं असून सुद्धा पूर्णपणे एकमेकाला ही तूर लागत आहे. तर जवळपास हा एक बेड आहे आणि त्याच्यानंतर मधातली जागा आणि हा एक बेड आहे. तर 10 फुटाच्या अंतरावर हा बेड पाडलेला आहे आणि एका बेडवरती 2 तास लावलेले आहे. जो बेड आपण हळद पेरण्यासाठी वापरतो, हळद लागवडीसाठी आपण जो बेड वापरतो, तोच बेड आपण इथे तूर लावण्यासाठी वापरलेला आहे. पूर्णपैकी शेंगा येऊन तुरीला ओझं झालं आणि पूर्ण तूर ही वाकून पडलेली आहे. तर मी तुम्हाला इथे खाली बसून दाखवतो. पाहू शकता कसा माल लागलेला आहे. तर पूर्ण तूर ही जमिनीला टेकत आहे. पूर्ण शेंगा दिसतील तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये. कारण तूर वाकून कशामुळे पडते, कारण तुरीला मस्तपैकी शेंगा लागलेल्या आहे आणि तुरीला डांख्याला ओझं झालेलं आहे, त्याच्यामुळे वाकलेले आहे. या तुरीला आपण एक मोकळं पाणी दिलेलं आहे. पाहू शकता तुम्ही कशा शेंगा लागलेल्या आहेत. पूर्ण 100 गोल तूर आहे आपली ही. या व्हिडिओच्या पहिले आपण पंचगंगा तुरीचा व्हिडिओ पाहिला होता. पंचगंगा तुरीचा व्हिडिओ आपण पुन्हा सुद्धा पाहणार आहे. पंचगंगा तुरी या तुरीपेक्षाही खूपच चांगली आहे मालाच्या बाबतीत सुद्धा आणि म्हणजे उतार पण चांगला आहे तो आणि लवकर सुद्धा तूर येऊन जाते. इथे पाहू शकता तुम्ही कशी जमिनीला तूर लागलेली आहे, पूर्णपणे पॅक झालेलं आहे. हे बघा कसा माल आहे. तर पूर्ण शेंगाच आहेत. तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही तूर कशी काय वाटली. पाहू शकता इथे तुम्हाला एकच तास दिसत आहे, कसा तास आलेला आहे. तर